श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी भक्तपूजा आणि जलाभिषेक करतात. हा संपूर्ण महिना मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये काय काय केले जाते हे आपण येथे जाणून घेऊया. श्रावण महिना म्हणजे श्रावण हा भगवान शंकराला सर्वात प्रिय आहे. पौराणिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात भगवान शिव पृथ्वीवरील आपल्या सासरच्या घरी येतात आणि भक्तांचे संकट दूर करतात. त्यामुळे या पवित्र महिन्यात भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी भक्तपूजा आणि जलाभिषेक करतात. हा संपूर्ण महिना मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो. श्रावणामध्ये काय काय केले जाते हे आपण इथे जाणून घेऊया. श्रावण महिन्यात काय केले जाते? पार्थिव शिवलिंग पूजन. भोलेनाथांना श्रावणात जल, पंचामृत इत्यादींना अभिषेक करणे शुभ मानले जाते. यावेळी भगवान शिवाला दातुरा, भांग आणि भस्म ह्या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात. यासाठी मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करणे उत्तम मानले जाते. यामुळे भगवान शिव प्रार्थना लवकर स्वीकारतात अशी मान्यता आहे. श्रावण सोमवारचे व्रत. श्रावण सोमवार हा विशेष मानला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी उपवास करतात. यामुळे धन, सुख आणि समृद्धी वाढते आणि सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते. हिरव्या रंगाचा वापर. श्रावणातील पावसाळा त्यामुळे निसर्गावर हिरवी चादर पसरलेली असते. हिरवा रंग देखील सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. श्रावणामध्ये हिरव्या बांगड्या आणि साडी नेसल्याने भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात असे मानले जाते. तसेच वैवाहिक जीवनात आनंद येतो आणि गर्भधारणाची इच्छा पूर्ण होते. कावड यात्रा. श्रावण कवरिया शिवभक्त भोलेनाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी एक कठीण प्रवास करतात. यामध्ये तो पाण्याने भरलेली कावड खांद्यावर घेऊन हरिद्वार आणि संगम घाटापर्यंत पायी चालत जातात. श्रावण शिवरात्रीला त्या पाण्याने जलाभिषेक करतात. असे केल्याने मोक्ष प्राप्त होत असो असे मानले जाते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.